लक्ष्मी प्रचोदयात् बोला पुंडलिकादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय बाबूनाथ महाराज की जय पुणे सोलापूर हायवे यवत स्विफ्ट गाडी इनोवा गाडीला पाठीमागून के कर्नाटक पाठीमागून गाडी ठोकली यवत पुणे सोलापूर. जोरदार धडक झालेली आहे स्विफ्टची. स्विफ्ट MS16 DZ11. ट्रक थांबले ते ट्रक. काल इथे एक अपघात झाला. इतका जोरात अपघात झालाय मंडळी, तो तुम्हाला मी दाखवतो. चौफला वाकडा पूल. मंडळी तुम्ही आता जो व्हिडिओ पाहिला ती गाडी आदळलेली, इतकी जोरात गाडी आदळली. एवढा भीषण अपघात झालाय. समोरून तिकडून पुण्याच्या बाजूने गाडी आलेली, पुण्याच्या बाजूने गाडी आली, डायरेक्ट पिकअपवर आदळली. त्यामुळं आता शेवटी जखमा झाल्या, दोघं पण जखमी असतील, ॲडमिट आहे तो दवाखान्यामध्ये. पण सांगण्याचा उद्देश आहे, चांगला व्हिडिओ, चांगलं आपापल्या गाड्या व्यवस्थित वापरा. गाड्यांची आता पावसाळी दिवस आहेत, पावसाळ्या दिवसात गाड्या स्लिप होण्याची चिन्ह असतात. आणि जो रोडला लेफ्ट राईट जो वळणारा व्यक्ती असतो त्यांनी पाठीमागचा विचार करावा, पाठीमाग गाडी आहे का, पाठीमागे इकडे तिकडे कोण आहे का. तर व्यवस्थित थांबून 2 मिनिटं थांबून इकडे तिकडे लेफ्ट राईट वळावं. लेफ्ट राईट वळताना गाडीला सिग्नल द्यावा. गाडीला इंडिकेटर आहेत आपल्या व्यवस्थित, त्यामुळं अपघात होत आहेत असे. आता ही जी कालची घटना घडली त्या घटनेमध्ये व्यक्ती तिकडं एक लाल गाडी वळताना दिसते आणि इकडं ह्या बाजूला आलेली दिसते. त्या लाल गाडीमुळे हा छोटा टिवाला तिथून इकडं आला ह्या बाजूला, पिकअपवरती दोन दिशेने आदळला. गंभीर जखमी आहेत, ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये. फक्त सांगण्याचा उद्देश की मी आता या स्पॉटवरच आहे. आपापल्या गाड्यांचे ब्रेक पॅड्स, टायर्स, वेगवेगळं सर्व्हिसिंग असेल गाडीची वेगवेगळं कामं असतील, सगळी कामं व्यवस्थित करत चला टायमिंगला. त्यामुळे अशा अपघात होणार नाही, जागच्या जागेवर ब्रेक लागेल. एवढं सांगणं असतं या व्हिडिओच्या माध्यमातून. आपापल्या वस्तू आपापून जे लेफ्ट राईट वळतो ते व्यवस्थित बघा. आपल्या गाड्यांचे कामं हे करा व्यवस्थित. पावसाळ्या दिवस स्लिप होण्याचे चान्सेस असतात, त्यामुळं जरा थोडंसं सोलापूर हायवेला तुम्ही थोडंसं असताना नेमकं काय तिथं कॉर्नर आहे. हा जो इथं आहे ना, नेमकं कॉर्नर असल्या कारणाने इथून गाड्या फास्ट येतात. बघा हे बघा, यातून ह्या सोलापूर हायवे आहे तर नेमकं कॉर्नर आहे आणि इकडून येणार हे गाड्या सगळीकडे वेगाने आहेत. फास्ट स्पीड असतं गाड्यांना, त्यामुळं सर्वांनी आपल्या गाड्यांच्या वरती वेगाचं नियंत्रण ठेवावं. तसे आजकाल आता कॅमेरे पण असतात, CCTV कॅमेरे पण असतात हायवेला. वेगाचं नियंत्रण 80-90-100च्या पुढे गाडी नाही गेली पाहिजे असं आहे, पण ते जाते. लोक जातात, फास्ट येतात. ते अपघात बघा कसला बेकार झालेला आहे. तुम्हाला मी कॅमेऱ्यात सुरुवातीला पाहिला असेल तुम्ही, ठीक आहे. तर
सांगण्याचा उद्देश आपापल्या गाड्या व्यवस्थित करा आणि इकडं तिकडं वळतानी पळतानी आपल्या गाड्यांचे इंडिकेटर असतील, गाड्या व्यवस्थित सिग्नल द्या, गाड्यांचे ब्रेक लाईट्स इंडिकेटर बल्ब चालू आहेत का हे बघत चला आपापले. पाठीमागं इकडं तिकडं वळतानी उजव्या बाजूला डाव्या बाजूला वळतानी विचार करायचा 10 वेळा आणि मग वळायचं. कोणी बी कसं बी कुठे बी अचानकपणे वळतं. पुढे इथं पंप आहे, CNG पंप आहे, पेट्रोल पंप आहे, डिझेल आहे, सगळं वळतानी फक्त इकडं तिकडं नीट बघायचं. ठीक आहे.